हनुमान आणि आकाशमध्ये 3 विकेट झटपट गमावले होते. गीतेश ऑन साइडला पुल करायचं होतं, संपर्क नाही झालाय. एक डॉट बॉल या ठिकाणी आपण बघतायत. 3 बॉलमध्ये केवळ 5 आलेले आहेत. पण पुढच्या 3 बॉलमध्ये बघूया हनुमान जो खरं तर आज या इनिंगमध्ये फारशी चांगली कामगिरी हनुमानला करता आली नाही आणि ज्यासाठी तो जाणला जातो तो खेळ आज आपल्याला दिसला नाही. आणि उडवलाय. एफर्ट चांगली होते, झेल टिपलाय, गेला नाही चेंडू सीमा पार आणि इथून मात्र आणखीन एक धक्का मैदानावरती हनुमानच्या रूपाने. मैदानावरती ललेश त्या ठिकाणी दाखल होतोय. चांगलं कमबॅक राहिलं बघितलं पण गीतेश चौकार आल्यानंतर मात्र गीतेशने पुढचे 3 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत. प्रत्येक गोलंदाज आज खरं तर पूर्ण तयारीनिशी उतरलेले आहे आणि ॲक्युरेसी आपण बघितली बॉलिंगमधली ती म्हणजे आमणेची. योगेश 11 क्रिकेट संघ आमणे. स्ट्राईकला ललेश. शॉट ऑफ लेंथ होता, टॉस केला होता, बाउन्सरचा वापर केला होता आणि या दरम्यान फलंदाज त्या ठिकाणी बाद होतात ललेश. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता पण मोठ्या पटक्याची अपेक्षा जरूर होती, पण ललेश या खराब बॉलवरती बाद होतोय आणि एक धक्का 5वा मैदानावरती लागतोय आमने टीमला, देवरुंग टीमला. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज गीतेश. बघा आकाशने पहिले 2 बॉलमध्ये 5 केले होते, त्यानंतर त्याला स्ट्राईकवरती आणलेच नाही कुणी. तो एकमेव असा बॅटर आहे ज्यांनी धावा केल्या आहेत, जो व्यवस्थित सेटल झाला होता. हॅट्रिक बॉल उंच गेला, झेलची शक्यता. हॅट्रिक कंप्लीट होईल आणि झालेली हॅट्रिक शेवटच्या 3 बॉलवरती आणि हॅट्रिक संपादित करणारा गीतेश